मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेच्या वतीने जमलेल्या सर्व सभासदांचे इकडे एकविरा सहल माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय। आज आमची ही सहल 24, 25, 26 तारखेला एकविरा सहलीसाठी प्रस्थान करत आहे आणि चांगला उत्साह मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेच्या वतीने आणि सभासदांच्या वतीने आम्हाला इथे लाभत आहे। येणारे 3 दिवसाचे कार्यक्रम अतिशय व्यस्त आणि अतिशय द्विगुणित करणारे आहेत। तुम्ही पुढील बाईट्समध्ये कदाचित बघालात की कशी सुरुवात आणि कशी तयारी मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेच्या कार्यकारी सदस्यांनी आपल्या मंडळासाठी केलेली आहे। धन्यवाद। संस्था संपूर्ण मंडळ हा एकविरा देवीच्या दर्शनासाठी चाललेले आहे। 24, 25, 26 हा एकविराचा मातेचा उदय करत वर्सोवा गावातून तेलवणवाडीमधून या संपूर्ण 8 गाड्या सुटणार आहेत। सर्वांनी जयघोष करत आता एकविरा दर्शनासाठी निघणार आहे। हा एकविरा माते की जय। माता की जय। बाय बाय।
ढकलायचं नाही, ढकलायचं नाही. नवऱ्याचे अंगावर मोठ्या साखळ्यानं ब्रेसलेट, कोण कोणाचं बघून शिजायची करतात कुलेट. मेहनत करून शी मावर हाता पारून दर्याची बोट. मावरई कावला मालाचे बाजारान जात, कंचा कंचा पुरुष हलकत असता नजरेचं कोट. बघून नाटक बोलू समाल रबटाट, नाही ते बटाट्या सई का त्याशी का पिंटूची कुलेट. धक 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 उरते आमचे काळजा मनी, कव्वा धन्या येईल कैशी माझा पेकले राजा तुझी राणी. येताना दिसतस बोलावं आमची धीर येते मनामनी. फातिमा माऊलीचे नावाशी गाई तू आम्ही गाणी. का माऊले माऊले मयेचे माऊले तुझे शिवाय नाही कोणी. आन वाऱ्यांचा तूच संभाल कर न सुकुर येऊ दे घरात धनी. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली. आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली. आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली. आई माझी वाट कोणाची पाटे गो, आई माझी वाट कोणाची पाटे. पाहते आगरी कोल्यांची गो, आगरी कोल्यांची. पाहते आगरी कोल्यांची गो, आगरी कोल्यांची. कोरे कासनाचे मध्ये गो, कोरे कासनाचे मध्ये. झुंबर कोणाचे सांडले गो, झुंबर कोणाचे सांडले. सांडले एकवीरा मातेचे
गो एकवीरा सांडले एकवीरा मातेचे गो एकवीरा मातेचे सांडले एकवीरा मातेचे गो आई माऊली माऊलीचे पाच पांडव येऊ दे घरी गो केला पांडवानी चार आईचा देऊल बांधाचा गो देऊल बांधाचा आईचा देऊल बांधाचा भिंतीला गुल्लालाचा दूध जले धुपारती कापूर जले ज्योतीला सतवाचे एकविरा आई एवढा उशीर का झाला ये बाय गो नागर ना तुझा येलवन मांडीला येलवन मांडूनची तुझा मानपण पुरा योगेला दूध जले धुपारती कापूर जले ज्योतीला दूध जले धुपारती कापूर जले ज्योतीला आवत आईने एकवीरा माऊले तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंगवला एकवीरा माऊले तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंगवला आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं एकविरेचे आलेले आहे खरोखर असं जसं आम्हाला आणलं तसं आम्हाला सुखरूप घरी होतो आई एकविराची प्रार्थना करतो. खरोखरच आज आपल्या सभासदांनी खूप असं सहकार्य केलं. आपल्या टायमाप्रमाणे आपण इथे आलात. आपल्या म्हणण्यानुसार आपले जे येरवलीचे आहेत संयम पाटील त्यांनी आपल्याला खरोखरच आज आपल्याला आणि विकास भाऊ खजिनदार इथले त्यांनी आपल्याला खरोखर आज मान दिला. आपल्या अध्यक्षाला आरतीचा मान दिला. त्यासाठी त्यांचे खूप मनापासून आभार. कारण ते म्हणत होते की असं कधी नाही झालं की तुमचे वर्सोव्याचेच लोक त्या आरतीला होते. खरोखरच त्यांचे मनापासून आभार.
धन्यवाद. एकविरा माते की अध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आज इथे एकविरा सहलीसाठी आलेलो आहोत. मांडवी गल्ली कोळी समाज संस्थेचे सर्व सभासद इथे उपस्थित आहेत. आज आपल्याला एकविरा देवीचा आरतीचा मान मांडवी गल्ली कोळी समाज संस्थेला मिळालेला आहे. त्याचे खरे नेतृत्व त्यांनी केले आपले मित्र संयम पाटील, जे अलंकार चाके यांचे सहमित्र आहेत. त्यांच्या प्रयत्नाने आज आपल्याला ही आरती मिळालेली आहे. तर खरोखर मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे इथे जमलेले आपले सर्व मांडवी गल्ली कोळी समाज संस्थेचे सर्व महिला सभासद आणि पुरुष सभासद सर्व मुलं या सहलीला योग्य असा प्रतिसाद आणि उत्तुंग असा प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्या सासर दादाला बोलून तिच्या हाती पांबिरा भरा. त्या सासर दादाला बोलून तिच्या हाती पांबिरा भरा. तिला नैवेद्य दाऊ डोळ भरून पाहू. तिला नैवेद्य दाऊ डोळ भरून पाहू. भक्त जन हो मंदिर तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. पर्यंत माझा माईक पोचेल आणि त्या सहलीबद्दल तुम्ही 2 शब्द सांगायचे आहेत की आपल्याला सहल ही कशी वाटली. अभिनंदन. आपल्या गल्लीने जो भव्य दिव्य असा कार्यक्रम केला ते मला वाटतं कोणत्या गल्लीने केला नसेल आजपर्यंत. एवढं म्हणजे डेकोरेशन, विशालचं डेकोरेशन आहे म्हणजे काय सांगायलाच नव्हतं. आणि जेवणा खावण्याची म्हणा सगळं म्हणजे प्रत्येक पदार्थ म्हणा काय सगळं म्हणजे व्यवस्थित सगळं केलेलं आहे आयोजकांनी. आणि आपल्या कार्यकर्ते जे मंचावर उपस्थित आहेत त्यांनी आणि आपले अध्यक्ष सगळे कार्यकर्त्यांनी जो म्हणजे आपल्या गल्लीला जे प्रथमच आणलेलं आहे असं सगळ्यांना विथ फॅमिली, तर जरा बरं वाटलं सगळ्यांना. असा म्हणजे वर्षात एकदा तरी आपल्याला आणावं फॅमिली सर. पाहिजे तर तुम्ही पैसे काढा, पाहिजे पैसे काढा असं नाही, पण म्हणजे असं गेट टुगेदर एकत्र सगळं पूर्ण गल्ली आल्यानंतर कसं वाटतं आपल्याला. एक फॅमिली आपण एकत्र आलो आणि एन्जॉय करतोय. असंच एन्जॉय अजून 2 दिवस करा. धन्यवाद. धन्यवाद. मांडवी गल्लीने खरंच खूप
भव्य अशी अरेंजमेंट केली आहे. असं प्रत्येकाला वाटत असेल की दरवर्षी यावं, ती गोष्ट पॉसिबल नाही आहे. पण जसं की काय बोलतो, ठीक आहे, धन्यवाद. खूप बरं वाटलं. डे 1 पार्ट म्हणजे सकाळपासूनच अध्यक्ष वीरेंद्र मासले व्यवस्थित सर्वांना विचारून व्यवस्थित सर्वांची सोय करत होते. काय कमी नव्हतं पडत, काय कमी असेल तर सांगा, आम्ही करू असं पण बोलले. आणि त्याच्यानंतर जे काय इतकं भव्य केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्यवस्थित सोय, जेवणापासून तर राहण्यापासून एकदम व्यवस्थित सर्व अरेंजमेंट केलेले आहे. थँक्यू. हॅलो, सर्वप्रथम मानवी गल्ली कोळी जमात संस्थेचे हार्दिक अभिनंदन. आणि मंचावर बसलेले कार्यकर्ते, जेंट्स कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. आणि सर्व सभासदांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. ही सल म्हणजे आपली ही तिसरी वेळ आहे सलची. पहिल्या सलीला पण आपण एवढीच एन्जॉय केलेली आणि सेकंड सलीला मी आली नव्हती, मला माहिती नाही. आणि आता तिसरी सल. आज रात्रीपासून 12 वाजल्यापासून ज्या बसेस लागलेल्या होत्या त्यापर्यंत ते आजपर्यंत जी सोय केलेली आहे अध्यक्ष वीरेंद्र माचली, अलंकार चाके, सर्व काही कार्यकर्ते मंडळ यांनी खरोखरच व्यवस्थित सोय केलेली आहे सर्व. आणि जेवणाचा पण लाभ चांगला दिलेला आहे, राहण्याची सोय बी चांगली केलेली आहे. आणि आपल्या दहीहंडीचा पण प्रोग्राम चांगलाच झालेला आहे. आणि मानवी गल्ली कुठेच मागे परत नाही, कुठेच मागे परत नाही. सर्व मानवी गल्लीचे कार्यक्रम सर्व व्यवस्थित होतात. कार्यकर्त्यांची पण म्हणणं मुलं ऐकतात. काय त्यांनी जे जे सांगतात ते आपली कार्यकारी मुलं सभासद सर्व ऐकतात. त्यांनी असं करायचं, तसं करायचं, तसं तसं त्यांना सहकार्य करतात. आणि महिला पण आपल्याला सहकार्य करतातच. तसेच आता आपली येणारी दत्त जयंती पण आहे. त्या दत्त जयंतीला पण असाच एकदम माहोल दाखवून आपले मानवी गल्ली कोळी जमातीची शोभा वाढवावी. शोभा तर आहे, जेव्हापासून मानवी गल्लीला जी शोभा आली तेव्हापासूनच शोभा होते. त्याला माझा गर्व वाटते, मला माझा अभिमान वाटते. मला खरोखरच असेच आम्हाला कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते, जेंट्स कार्यकर्ते असेच मिळू दे आणि अशीच सल आणू दे. वर्षातून एकदा गेट टुगेदर आपलं होऊ दे. आणि आपले मानवी गल्ली जमातीचे सर्व आपलं, आपण कोणती पण डिमांड केली का हा देव आपण हा कार्यक्रम करू, हे आपण होळीचा पण सण केला, त्याच्यात पण आपल्याला सर्वांनी सहकार्य केलं. सर्व व्यवस्थित म्हणजे आपले प्रोग्राम पार पाडले. कोणाचं गालबोट पण नाही लागलं. आज एवढा मोठा हंडीचा सण झाला, अख्ख्या गावात चर्चा झाली तर मानवी गल्ली सारखं कोणी करू शकणार नाही. तेच आम्हाला अभिमान वाटते की आम्हाला जी मानवी गल्ली भेटली. सर्व मानवी गल्लीच्या सुना आल्या ते आम्हाला असं वाटते की आम्ही कुठेतरी पुण्य केलं, मानवी गल्लीत आलो. मानवी गल्ली कोळी जमातीचा, महिला मंडळचा धन्यवाद. मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. शोभाताईंसाठी मला वाटतं जाहीर करायला काय हरकत नाही शोभाताईला. एवढं चांगलं बोलून गेलेले आहेत. खरोखर खूप खूप धन्यवाद शोभाताई तुमचं. तरी मी विनंती करतो अजून महिलांपैकी कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी समोर यायचं आहे. धन्यवाद बोलवल्याबद्दल, मी असा परिचय दिल्याबद्दल. उपस्थित सर्वांना नमस्ते. काय बोलू? अच्छा, मी 2 शब्द नाही 2 इन्सिडेंट सांगते जे काल रात्रीपासून झाले. आम्ही वैयक्तिक व्हेकलने येत होतो, आमच्या गाडीने येत होतो. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं, त्यांना वाटलं आम्ही बसमध्ये येणार होतो. तर मला मध्यरात्री 2 कॉल येऊन गेले.
एक आपले अध्यक्षजींचे की म्हणजे वैयक्तिक एकदम पर्सनल लेवलवर जाऊन एकेकांचा विचार करत होते की तुम्ही आले नाही बसमध्ये, तुम्ही गाडीमध्ये येणार आहे, तुम्ही तुमचं सहकुटुंब सगळे का, म्हणजे एकदम. आणि आता जेवायला बसलेपासून कोणाच्या ताटामध्ये काय संपते ते सुद्धा काळजी घेतात. आणि अजून एक गोष्ट, टाइम मॅनेजमेंट जी आहे ती एकदम अतिशय मस्त तरीकेने हँडल केलेली आहे. ज्या टायमावर जे ठरलं ते झालं. आणि आजपर्यंतचा इव्हेंट एवढं सुंदर झालेलं आहे. होपफुली दोन्ही दिवस आपले असेच जावे. आणि एवढंच नाही, यांचं सपोर्ट मला नेहमीच असते. वीरेनजी म्हणा, कॉल करते मी, दादा मला याची गरज आहे, त्याची गरज आहे. आपल्या कोमलताई म्हणा किंवा सगळ्याच, ऑलमोस्ट सगळ्याच हक्काने मी त्यांना कॉल करते. आणि माझे सगळे कार्यक्रम, छोटे मोठे जे पण कार्यक्रम मी बोलते त्यांना, मला कधीच नाही म्हणाले नाही. कधी हॉल पाहिजे असो किंवा काय, असाच प्रतिसाद तुमचा लाभू द्या मला. आणि तुमचे सातानेच आता जिथे आहे तिकडे येऊ शकले. आणि गल्लीचा जो सपोर्ट आहे सर्वात मोठा सपोर्ट मी मानते. फॅमिली, तुम्ही एक्सटेंडेड फॅमिली आहे. थँक्यू सो मच. आपल्या मंचावर बसलेल्या कार्यकारी पुरुष कार्यकारी आणि महिला मंडळांचे हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी ह्या वर्षी आज आपल्या सहकुटुंब सहपरिवार सर्वांना बोलवून आज आपली जी सुव्यवस्था केली त्याबद्दल खरंच त्यांचे हॅट्स ऑफ. आज आपल्या मांडवी गल्ली जमातीचे सर्व कार्यकारी मंडळ ह्यांनी आपल्या मांडवी गल्लीतील आपली ॲसेट म्हणजे जी मालमत्ता आहे त्याची चांगली जोपासना करून आज त्याच्यातून जे उत्पन्न होते त्या उत्पन्नाचा फायदा आपल्या सर्व सभासदांसाठी करतात. म्हणून खरंच त्यांचे जेवढे आम्ही 2 शब्दांनी हे करू तेवढे कमीच आहेत. कारण त्यांच्या ह्या सर्व मेहनतीमुळेच आज जे काय आपलं सभासद मंडळ गल्लीचा जो आनंद उपभोगतो तो फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. आज त्यांनी आपल्यासाठी कशाचीच कमतरता केली नाही. आज आपलं म्हणजे काय म्हणतात बस राहणं, आज आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं बसणं उठणं याची सर्व अगदी आवर्जून सोय त्यांनी केलेली आहे. वीरेंद्र वासली यांच्याबद्दल मी 2 शब्द बोलेन की त्यांचं खरंच गल्लीबद्दल जे प्रेम, त्यांची जी गल्लीबद्दलची सुव्यवस्था खरंच जोपासनीय आहे. कारण त्यांनी स्वतः लक्ष घालून आज सर्व मंडळाचा त्यांनी सोय केलेली आहे. वीरेंद्र भाऊ त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. खूप चांगली सहल अरेंज केली आहे त्याबद्दल धन्यवाद. मी सिंपल शब्दामध्येच बोलेन की इट्स अ हाऊस वॉर्मिंग प्रोग्राम, म्हणजे एक गृहप्रवेश झाला आहे. माझ्यासाठी ही पहिलीच सहल आहे जी मी मांडवी गल्लीसोबत केली आहे आणि इट्स अमेझिंग. सो मला असं खरोखर वाटतंय की जर गृहप्रवेश झालाच आहे सर्वांचं एकत्र, तर असंच प्रत्येक वर्षी सर्वांनी एकत्र येऊन अशी सहल केली पाहिजे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू फॉर अरेंजिंग अ नाईस प्रोग्राम. धन्यवाद. गल्ली कोळी समाज संस्थेचे हार्दिक अभिनंदन. मला ऑपॉर्च्युनिटी दिली ते बोलायला. चांगलं डेकोरेशन, कार्यकर्त्यांची मेहनत, चांगलं जेवण, राहण्याची चांगली सोय, महिला व पुरुष कार्यकर्त्यांची चांगली मेहनत. म्हणून माझी इच्छा आहे की ही ट्रीप बरेच 3 वर्षानंतर म्हणजे यापुढे काढत राहा, म्हणजे ताकी हे गेट टुगेदर होईल. थँक्यू. याला म्हणजे 5-6 वर्ष झाले असेल, ते जाऊन आता पॉसिबल झालेले आहे. या सहलीला आता भरपूर मजा करा. अजून आपले 2 दिवस आहे, ते 2 दिवस फुल एन्जॉय मध्ये घालवा. घरचं टेन्शन घरी गेल्यानंतर आपल्याला सर्व कामं करायचीच आहे. इथे फुल एन्जॉय करा. थँक्यू. धन्यवाद प्रियंका. आवाज नाही. ही सहल अरेंजमेंट केली ह्याचे मी सर्वांचे कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. तुम्हाला काही कमी पडलं काय पडलं तर आम्हाला सांगा. आम्ही आहोत तुमच्या बरोबर सदैव. आणि मी माझे 2 शब्द मांडवी गल्ली जमातीचे अध्यक्ष यांचे हार्दिक स्वागत करत आहे. तसेच
सर्व कार्यकर्त्यांचे, महिला व लेडीज या कार्यकर्त्यांचे सुद्धा मी हार्दिक स्वागत करते. ही सहल ही आमच्या मुले नाही तर सर्व आपल्या गल्लीतील तर सर्व सभासदांमुळे व तुमच्या मुलेही चांगली उपस्थित पार पडलेली आहे. तसेच आम्हाला आता तुम्ही सहकार्य केले असे 2 दिवससुद्धा सहकार्य करा. तुमचे पाठबळसुद्धा आमच्याबरोबर सदैव राहा. थँक्यू. धन्यवाद मनीषा. सर्व सभासदांचे आभार. धन्यवाद बोलते. धन्यवाद संध्यावहिनी. मी विनंती करतो विक्रांत. सर्व बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत. मांडवी कोळी जमात संस्थेच्या वतीने सर्व लहान थोर सभासद या सहलीमध्ये समाविष्ट झाल्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आता महिलांना पण भूक लागली असेल, बरोबर की नाही? आणि ते जेंट्स लोक मदिरा पानामध्ये व्यस्त आहेत, त्याला काय फिकर पडलेली नाही. फक्त महिला मंडळाने एन्जॉय करायचं आहे म्हणून मी कमी बोलणार आहे आणि माझं कमी बोलणं झालंच. उपाध्यक्ष अलंकार टाके, खजिनदार नितेश टाके आणि उद्धव सेक्रेटरी यांनी जी मीटिंगमध्ये आमचा ठराव झाला काय कुठेतरी जायचंच आहे. मग आम्ही डिस्कस केलं. तिथे आम्ही वाद भरपूर होता मीटिंगमध्ये, पण दरवाजा बंद झाला, बाहेर निघालो त्या सर्व आमचे विसरून जातो. असे आमचे कार्यकर्त्याचे गट्स आहे. आणि मला बोलायचं एकच आहे सभासदांना व महिला मंडळाला, आपली जी कार्य असतात, एक रामनवमी सप्ताह जिथे आपले लोक कमी असतात तिथे उपस्थिती दाखवा, किंवा श्रीमंत जिथे कुठे माहीत झालं का तिथे भरपूर लोक असतात, गरीबची जिथे कुठं झालं का कोणी येत नाही, तिथे पण उपस्थिती कमी असते, तिथे पण जरा तुम्ही या. काय होते काय नाही, महिला मंडळ आता जुनी आहे, त्यामुळे आपली पेटी भरलेली आहे, त्यांना पण विसरू नका. आता कसं यंग पिढी आहे, चला चला असं नाही झालं पाहिजे. पैशाला कुठेतरी व्हॅल्यू ठेवा. आता आपल्या गल्लीमध्ये एकच फक्त मेडिकल आपलीच गल्ली देते, तिथं कुठे मेडिकल देत नाही, लक्षात ठेवा त्याच्यावर पण. आणि मला 2 शब्द बोलायला दिले त्याचे धन्यवाद. आणि महिला मंडळाचे बी भरपूर आभार आणि आमचे कार्यकर्त्याचे बी आभार. सर्वप्रथम सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय. मांडवी कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष श्री वीरेंद्र मासळे, उपाध्यक्ष अलंकार चाके, सेक्रेटरी उद्धव गुंडोले आणि खजिनदार नितेश चाके, तसेच महिला मंडळ अध्यक्षा संध्या दौंसा, त्यांचं कार्यकारी मंडळ आणि ते जमलेल्या माझ्या सर्व सभासदांचं, जास्त करून महिलांचं हार्दिक स्वागत. खूप खूप एन्जॉय इथे करत आहे. प्रत्येक कार्यकारी मंडळाला इथे सहकार्य करत आहे, त्यांचं मनापासून धन्यवाद. अशीच आपण एन्जॉय त्या 2 दिवसात करूया. आणि पुढची पिकनिक याच्या पुढे महाबळेश्वर, जसं भरत बोललाय, महाबळेश्वर गोवा कुठेतरी जाऊया, नक्कीच आपण करूया. धन्यवाद. मला मांडवी गल्लीचा खूप अभिमान आहे, कारण हेच माझं सासर आणि हेच माझं माहेर आणि सर्व माझी पूर्ण म्हणजे जास्त फॅमिली मांडवी गल्लीमध्येच आहेत. आत्या, मावशी, काकी, आजी, आजीचं माहेर सगळं मांडवी गल्लीच आहे. मी बालपणापासून मांडवी गल्ली बघते, म्हणजे सर्व माझे भाऊ वगैरे गल्लीतले सर्व रस्त्यावर उभे असायचे, पण आपल्या गल्ली कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. म्हणजे समजलं, म्हणजे नाक्यावर आपलं म्हणजे काय राहिल्यासारखं ना वाटेल. म्हणजे आता हंडीपासून जो गाला म्हणजे आहे, तर हे आपली गल्लीचे बसलेले दिसतात, ते मला गल्ली भरलेली वाटते. म्हणजे पहिल्यांचं परत आयल्यासारखं वाटते. 2 वर्ष आपलं राशन नाही दिलं का 5 वर्ष तर चालेल, पण छोटा तरी गाला म्हणजे समजा वरती न घेण्यापेक्षा बारका तरी गल्लीचं नाव खायचे. विजयला देव नको, थोडं तरी गल्लीच्या तरी नाका ठेवा. तो अभिमान आहे. 4
चालेल बोल. माझे भाषण नाही सगळे मला पहिला रस्त्यावर उभे दिसायचे. काहीतरी गल्ली हरवलेली वाटत होती. गल्लीचे नाक्यावर कोण नाही दिसत. कलरवाले येते म्हणजे आपली गल्लीची शोभा म्हणजे गेली शोभा काय. सॉरी काय म्हणजे यावर विचार करा कार्यकर्त्यांनी. तुम्ही सगळी कार्य मस्त झाली तर या अशी तुमचं जास्ती नाही होत. आणि हे तर फंक्शन आपलं डिजिटलवर कोंबा बनवलं होते. नाका आहे तर नाकाच्या रस्त्यावर. टाळ्या होत्या भावनाताईसाठी खरोखर. प्रथम इथे उपस्थित मंचावर महिला आणि पुरुष कार्यकारी मंडळाचे मनापासून मी धन्यवाद मानतोय. आजचा हा सोहळा खूप छान. या सोहळ्याचं निमित्त गेल्या अनेक मीटिंग आम्ही कार्यकारी मंडळ घेतल्या होत्या. त्यानिमित्तानं हा सोहळा त्याचं भाग्य मला दिसतंय समोर. भरपूर लोक 400 लोक आपल्याकडे आलेले आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं कार्यकारी मंडळ महिला आणि पुरुष दोन्ही कार्यकारी मंडळ एकदम तटस्थ आहेत. त्यांच्या भूमिका मांडण्यासाठी आज जो सोहळा आहे त्याचं सर्वश्रेष्ठ श्रेय जरी कार्यकारी मंडळाचं असं पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं श्रेय आहे तुमचं आहे. कारण तुमची उपस्थिती महत्त्वाची आहे आमच्या या कार्यक्रमासाठी. आपल्या या कार्यक्रमासाठी अशीच उपस्थिती तुमची राहिली पाहिजे हेच मी बोलतोय आणि माझे 2 शब्द समोर ठेवतो. धन्यवाद. दिल्ली जमात माणिवली कोली जमात संस्था सर्वजण आपण सहलीचा आनंद उपभोग घेत आहोत. आता मगाशी माझी बहीण भावनांनी सांगितलं ती वास्तू आपण नक्कीच बांधू. त्याचा आमचा चालू आहे त्याच्या गोष्टी आणि त्या नक्कीच काही काळात त्या पूर्ण करू आपण. जसं भावनाने सांगितलं की आमचे जास्तीत जास्त नातेवाईक मांडवी गलीतच आहेत. मावशी आत्या वगैरे सर्वच आहेत. आमची आजी भिकरूच्या घरची म्हणजे मांडवी गलीचीच. माझी आई कुयल्याच्या घरची ती पण मांडवी गलीचीच. माझी बायको शिल्पा ती पण मांडवी गलीचीच. म्हणजे एवढी मांडवी गली आपली चांगली आहे. कशाला बाहेर जा. चला एन्जॉय करा. नमस्कार. मांडवी गली कोली जमात संस्था. मी या सहलीचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे ते जाईन फक्त एक अध्यक्षाला. कारण का त्यांची जी मेहनत आहे अपरम सगळ्यांची मेहनत आहे. तशी सगळ्यांची एकाचं नाही सगळ्यांची मेहनत आहे. महिला कार्यकर्त्यांची पण मेहनत आहे. आपल्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे. पण वीरेंनी जी मेहनत केली अध्यक्षाच्या नाते जबरदस्त. थँक्यू. क्षण मांडवी गली कोली जमात संस्था खरोखरच जो इतिहास आहे तो अध्यक्ष सांगेलच. कारण मी 2 शब्द असे थोडे ज्या एका 7 दिवसामध्ये काय घडलं ते तुम्हाला मी सांगणार आहे. अध्यक्ष हुशार आहेत. सर्व कार्यकारी मंडळ साथीला आहे. महिला अध्यक्ष खरोखरच 1 हप्त्यामध्ये मी संडे कामावर गेलो, मंडेला कामावर गेलो, ट्यूजडेला आणि बुधवारी पंकज मी आणि अभिजित आलो. खरोखरच आम्हाला माहीत आहे कारण आम्ही या 6 महिन्यापासून त्या सहलीचा एक बोर्ड लावलेला. बोर्ड लावून खरोखर या सभासदांनी आम्हाला एवढं प्रतिसाद दिला की 400 लोक या सहलीला आले. खरोखरच मागे पण हा एन्जॉयचा सण आहे. पण थोडा एक या 7 दिवसामध्ये असं काही घडलं की आम्हाला असं वाटलं नव्हतं. कारण मी इथे बुधवारपासून आहे. कारण हे बोला कारण एक कार्यकारी मंडळाचं काम आहे. वेनला मी सांगितलं तू काय घाबरू नको, तू तिथलं बघ मी इथे येतो. कारण खरोखरच या पैशाच्या बाबतीत आपण कधीच कुठे कमी नाही पडत. त्यासाठी आपले सभासद असतात, बाहेरचे सभासद असतात. त्यासाठी आपण कोटेशन काढलेलं. त्या कोटेशनमध्ये आपल्या विशाल मांडवीकरने आपल्याला खूप असं कमी दरात आपल्याला ते मिळवून दिलं. त्या बुधवारपासून मी इथे आहे. त्या बुधवारी आणि या आजच्या शुक्रवारपर्यंत अजून 2 दिवस आहेत. पण बुधवारचा जो क्षण गुरुवारचा क्षण कधी मी विसरणार नाही. कारण मी बुधवारी आलो इथे संध्याकाळी 8ला एवढा पाऊस आला, चालू झालं काम.
ठीक आहे. विशालला बोललो काय ना आपलं होईल, कारण विशाल मांडवेकरला मी आभार मानतो. गुरुवार आला, सर्व मंडप रेडी झालं, सर्व काम सुरुवात झाली. वीरेनला मी व्हिडिओ कॉल केला. वीरेननी गाडी बाजूला लावली, कामावरून येत होता. वीरेनला सांगितलं हे बघ काय आहे. खरंच वीरेन गाडी आणि आता गालावर वीरेन काय घाबरू नको. विशाल गेला, त्या सोफ्यावर बसला. विशाल काय होईल सगळं. खरंच कारण एक टेन्शन होतं की 400 लोक आपल्याला कशी व्यवस्थितरित्या इथे आणायचे आहेत आणि यांचा कसा आपण व्यवस्थितरित्या राहण्याचा खाण्याचा आपण यांची सोय करणार आहोत. कारण आपण अरेंजमेंट करतो 6 महिन्यापूर्वी आणि 6 महिन्यानंतर आपल्याला 3 दिवसांनी असा आपल्याला जो वातावरणाचा भाग कारण आपल्या हातात नसतो. विशाला बोल काय घाबरू नको, आपलं हे सगळं चांगलंच होणार आहे. कारण एकविरेच्या कृपेने आपला हा दिवस व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे आणि आपली आईलेली माता आपल्या पाठीशी आहे, जीवदानी माता पाठीशी आहे, मसा देवी पाठीशी आहे. खरोखरच हे सांगणं तात्पर्य आहे. मी विशाल मांडवेकरचे खूप आभार मानतो, कारण त्याच्या जोडीला मी असलो तरी मी हे बोलायला ना, पण कारण तो मला वाटते खरंच त्यांनी आपलं काम घेतलं, पण मला वाटते त्या 4 दिवसामध्ये तो खाली 6 तासच झोपला असेल. लक्षात घ्या. कारण कसं आहे आणि त्याच्या जोडीला कालचा दिवस असा होता, वीरेनने 3 वाजता फोन केला, गाड्या सुटल्या. तिथं मला 4 वाजता. तोपर्यंत आम्ही 2 जण जागे, अजूनपर्यंत आम्ही झोपलोच नाही. कारण या कारण आपल्या महिला सभासद तिथे येणार आहेत, पुरुष सभासद येणार आहेत, लहान थोर मुलं येणार आहेत. खरोखरच आपले महिलांचे लहान थोरांचे सभासदांचे असे आपल्या एकविरा देवी चरणीला पाय लागले आणि हा आपला पहिला दिवस एकदम आनंदात आणि एकदम उत्साहात गेला. आणखीन उद्या 2 दिवस अजून चांगल्या रीतीने पार पडू अशी मी एकविरा देवी चरणी प्रार्थना करतो. खरोखरच धन्यवाद. एकविरा माते की धन्यवाद. अध्यक्ष धन्यवाद. मी पण तेच बोलतो, काय बोलू शिवायनी बरंच काय बोलणार नाही, सगळ्यांना भूक लागलेली आहे. पण खरंच सहलीचा जो आमचा पाठपुरवठा होता तो अतिशय म्हणजे एकदम आम्ही वरच्या लेवलला गेलो होतो की करायचं म्हणजे करायचं. जसा दहीहंडीचा सण आपण केला होता तसा हा सहलीचा जो कार्यक्रम आहे तो करायचा. भरतने ज्याप्रमाणे सांगितलं, माझं पण सजेशन होतं की आपण एकविरेला वगैरे नेहमी जात असतात लोक, आपण महाबळेश्वरला जाऊया किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी फिरायच्या ठिकाणी जाऊया. पण आईच्या कृपेला आपला इकडे जाण्याचं होतं, आपण इकडे आलो. राहिला भाग आयोजनासाठी रात्रंदिवस आमचं कार्यकारी मंडळ सभा होत आहेत, जेवणासाठी आणि डेकोरेटरसाठी. डेकोरेटर आम्ही 3 वेळा एकविरेला आलो इकडचा डेकोरेटर करायचा म्हणून, तर खालची बाज असते. तर नाही करता विशालने ऑन द स्पॉट की बाबा मी करतो, ते लोक जास्त सांगतात मी करतो, आणि ऑन द स्पॉट जे काम आम्हाला वर्षावाला करायचं होतं ते आम्ही इकडे एकविरेला येऊन केलं. ऑन द स्पॉट त्याला आम्ही सांगितलं एवढं करतोय आणि त्यांनी करून दिलं. राहिला भाग पावसाचा. पाऊस म्हणजे असं काही चित्र होतं, अलंकार मला वारंवार बोलत होता, आज बुधवारपासून तो इथे आहे विशालच्या बरोबर. विशाल पण वाटतं गुरुवारी आला, त्याच्या अगोदर मी रविवारी येऊन ही वाटतं मेर आहे या मेरूचं पूजन सुद्धा केलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली काय झालं की पावसा आणि नेचरबद्दल आपण काय बोलू शकत नाही. आज सकाळी उठलो तेव्हा देविनी काकू मला बोलल्या, वीरेन आंघोळ केली, ती व्हिडिओ करायची आहे, लवकर आंघोळ कर आणि मेघराजाचा एक नारळ फोड म्हणून. तर मी ते काय वगैरे केलं नाही, पण आपल्या डोंगरी गल्लीमध्ये जी आई एकविरा देवी आहे तिथे जाऊन मी प्रार्थना केली की आज आम्ही इतक्या 3 ते 4 वर्षानंतर मी इथे आलेलो आहोत, तर खरोखरच तो आमच्या पाठीमागे उभी राहा. आणि ती आपल्या पाठीमागे आतापर्यंत तरी उभी राहिलेली आहे. आणि येणाऱ्या 2 दिवस काय येणारी प्रत्येक वर्ष एकविरा देवी आपल्या पाठीशी उभी राहणार आहे. राहिला भाग आयोजन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. विशाल मंडप डेकोरेटर, नंदा कोळी यांचं जेवण, त्याचप्रमाणे प्रीतम डीजे, मी आपले सहकारी आकाश गुप्ता यांना विसरणार नाही. सगळ्यांनी त्यांना नाव नाही घेतलं पण मी नाव घेतो की आकाश गुप्ता यांचं चित्रफित लवकरच YouTubeवर ते प्रसारित होईल आणि त्याला चांगला प्रतिसाद तुझ्या चॅनलला भेटेल, मी अशी आईची प्रार्थना करतो. पुन्हा एकदा मी इथे जास्त काय बोलत नाही, अजून 2-3 प्रोग्राम येणार आहेत. मी पुन्हा एकदा इथे
महिला कार्यकारी मंडळ आपलं नेहमी जे तत्पर असतं, काय करायचं आहे, मिटिंग कशा घ्यायच्या, मेनू कसा ठरवायचा. येणारी दत्त जयंती पण आता मगाशी शोभाबाईंनी बोलली की धूमधडाक्यात आपल्याला साजरी करायची आहे, आपण करणार. त्याचप्रमाणे इमारतीचा जो भावनावहिनींनी जो प्रश्न इथे घेतला तो खरोखरच महत्वाचा प्रश्न आहे. मी भावनावहिनींना सांगू शकतो, आज 13 वर्ष झाली आम्ही त्याच्या पाठीमागे आहोत. गेल्या वर्षी हंडीच्याच वर्षी ते प्रोजेक्ट पूर्ण पण झाला असता, पण काही 2-3 त्याच्यामध्ये अडचणी आल्या टेक्निकल, त्याच्यामुळे तो परत लांबला गेलेला आहे. पण त्याच्यावर लक्ष केंद्रित आमचं आहे आणि तिकडे ती वास्तू जी होणार आहे ती मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचीच असणार आहे, हे पण मी तुम्हाला सांगतोय. त्याचप्रमाणे राशन वगैरे आपण जे कविता वहिनींनी सांगितलं की बंद करा वगैरे, त्याची काय परत पडणार नाही आपल्याला. आपण फक्त सभासदांची साथ कार्यकारी मंडळाला पाहिजे, आपण सर्व काय बदलू शकतो. मी एवढंच बोलतोय. अच्छा, आरती महत्वाचा भाग अलंकार चाके यांचं मी त्यांना अभिनंदन करेन हात मिळवून की त्यांच्या ओळखीने आज मांडवी गल्ली, मला नाही तर मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेला मला असं वाटत नाही की पूर्ण वर्षामध्ये कोणाला पण असा चान्स मिळाला असेल, अशी संधी मिळाली असेल एकविरा देवीची आरती करायची. ती आरती आज आपल्याला संयम पाटील आमचे सहकारी मित्र अलंकार चाके यांचे, माझी पण मित्रता त्यांच्याबरोबर झालेली आहे, तर त्यांचे सुद्धा मी इथे आभार व्यक्त करतोय. आणि अमित दादा आपले माहुलकर त्यांचे ते मित्र आहेत आणि त्यांचं सुद्धा मी इथे आभार व्यक्त करतोय. आणि लवकरच आपण इथे, आता मी जास्त काय बोलत नाही, अजून 2 दिवस बोलायचंच आहे, तर काही न करता मी आजचा कार्यक्रम इथे मी सांगू इच्छितो की मला 2 शब्द इकडे तुम्ही बोलायला दिले. तर मी धन्यवाद अध्यक्ष, जोरदार टाळ्या होत्या आपल्या अध्यक्षासाठी. हो देवकीचा कान्हा यशोदेचा नंद लाला, आईला मांडवीकरांना घेऊन बासरी वाजवीत मांडवी गल्लीला. हंडी फोरावा सगळे निघालो मांडवीकर आम्ही, नववर्षांनी दिस आयला नाचतो गातो आम्ही.
जोरान जोरान नाचा नाचा पोटान जाल दारू नाचा नाचा स्टार्ट क्लोज अप
चांदी की डाल पर सोने का मोर